राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जवळपास 2 तास बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत देखील चर्चा झाली आहे आणि विशेष अधिवेशन याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळते। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। बैठकीविषयी आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। कपिल, कालची ही बैठक हाय व्होल्टेज म्हणावी लागेल। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक होती। अनेक महत्त्वाचे मुद्दे सध्या राज्यातल्या या बैठकीत चर्चिले गेले असतील। काय काय नेमके मुद्द्यांवर चर्चा झाली आहे? नक्कीच 2 महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत चर्चेले गेलेले आहेत। त्याच्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा जो आहे तो राज्यसभा निवडणुकीचे जे उमेदवार आहेत त्याची लिस्ट जी आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे अशी खात्रीलायक सूत्र। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस ची माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे। काल रात्री जो भाजपाची जी लिस्ट आहे ती दिल्लीवरून आली होती आणि ती लिस्ट घेऊन भाजपाचे जे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्याचबरोबर बावनकुळे आहेत अध्यक्ष ते पोहोचले होते। वर्षा बंगल्यावरती अजितदादा होते आणि मुख्यमंत्री स्वतः या बैठकीत होते। मुख्यमंत्र्यांची लिस्ट, अजितदादांची लिस्ट आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची लिस्ट अशी सर्व छाननी करण्यात आली आणि नावावरती शिक्कामोर्तब झालेले आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे। त्याचबरोबर जरांगे पाटलांची जो उपोषण सुरू आहे त्या उपोषणावरती महत्त्वाची चर्चा झालेली आहे। त्या संदर्भात एक स्पेशल अधिवेशन घेण्यात यावं यावरती एकमत झालेलं आहे आणि ती तारीखही डिक्लेअर काही दिवसात करतील आणि एक स्पेशल अधिवेशन या संदर्भात होऊ शकतं अशी महत्त्वाची ही माहिती समोर येत आहे। त्यामुळे कालची जी बैठक आहे ही या 2 मुद्द्यावर चर्चा झालेली आहे आणि हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे आणि नावावरती शिक्कामोर्तब झाले राज्यसभेच्या निवडणुकीसाठी। कपिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।